तुम्ही मराठ्यांचे असल्यामुळे तुम्हाला मराठी बोला ना, गुळगुळ करू नका. आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला कचका दाखवावा लागणार. कारण तुम्ही आमचे जरी असाल, तुम्हाला जर विनंती कळत नसली तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला उपचार तुमच्यावर करावे लागणार आहे. त्यांनी परत तिसरं अभियान सुरू केलं छगन भुजबळच्या माध्यमातून. ते सगळं येड्या दुन्याचं, सगळ्या दुन्याचं, पागल टोकऱ्याचं त्याला समितीचा अध्यक्ष केलंय. माहित झालं तुम्हाला? अरे त्याला समितीचा अध्यक्ष केलं, तुम्हाला माहित झालं का? नाही. मराठ्यात त्याचं काही माहित नसतं. मराठ्यात देणं घेणं नाही तिकडे काही होय. जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केले त्याने. घोटाळा कसा करतात हे त्याला माहित असतात. बोगस समितीचा अध्यक्ष, बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ, 16% वरचं बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ. काल परवा दिवशी बी काही बोगस जाती आत घातल्या. आता 2-3 जाती घातल्यात. या 2 दिवसात आपल्याला समिती, आयोग, आपल्याला लिखापडी, अभ्यास, वाचन, तर आरक्षण यांनी काल 2-3 जाती घातल्या. कोणाकोणाला माहिती? इमानदारी सांगा बरं. झोपा, नुसतं झोपा, काहीच माहित नाही तुम्हाला. माझ्या डोक्यात दगड घालता का? उभं वाटोळ केलं यांनी. 16% आरक्षण डोळ्या देखता गेलं आपण. आताही मराठा आणि कुणबी एक असताना देत नाहीये. मराठा समाज मागास सिद्ध झाला, मागास सिद्ध झाला तरी 50%चं आता आरक्षण नाही दिलं. आता तरी शांत बसा. नुसता पक्ष, पक्षाचा नेता जगवा तुम्ही. त्यालाच मोठं करा. स्वतःचे लेकरं मारून टाका. स्वतःचे लेकरं मोठं करायचं स्वप्नच बघू नका. हे सगळं बोगस आरक्षण खाते. यांनी सगळ्या चोट्या टोळ्या जवळ केल्या. सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ. बारीक भुरटी चोरी करणारा त्याच जवळ, डाका टाकणारा त्याच्या जवळ, चालता चालता रेल्वे रोटणारा त्याच जवळ, चालता चालता पाकिट हाणणारा त्याच्या जवळच. म्हणजे पाकिट मारापासून, भुरट्यापासून मोठ्या दरोड्यापर्यंत त्याच जवळ.